पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी आज लावलेली आहे। पावसाने वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेकडो घरांवरील पत्रे सुद्धा उडून गेले आहेत। डाळिंब, आंबा, मोसंबी आणि केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दादेगाव, हजारे, हर्षी, कुतुबखेडा या गावांमध्ये फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। लिंबगाव, पाचोड, थेरगाव, कौदर आणि दावरवाडी इथंही मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालंय। संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। तर इकडे अकोला जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। अकोला शहरासह ग्रामीण भागात सुद्धा वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यांमुळे ग्रामीण भागात केळी बागांना मोठा फटका बसला। अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे केळी बागा जमिनीवर कोसळल्या। दरम्यान झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे शासनाने करावेत अशी मागणी आता शेतकरी करत आहेत।